आवडे हे रूप गोजरे सगुण, आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे आईचा चेतुर आहे, नाचावले मन लागली ते गोडी, ते जीवे न सोडी ऐशे झाले, आता दृष्टी पुढे आईचा चेतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, तुका म्हणे आम्ही मागावी दिवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी दिवाळी, पुरवावी आली माय बापे, आता दृष्टी पुढे आईचा चेतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दासंता, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे आईचा चेतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जगद्गुरु जगदवंत्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबा या दोन गोष्टी साध्य करतात. पहिली तुकोबा राहिली, भगवान पंढऱ्याजवळ मागणी केली, आणि दुसरी गोष्ट अशी केली, तुकोबाराने भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन केलं. त्याला कारण मला सांगा, आपल्याकडं अशी एक पद्धत आहे, आपण ज्याच्याजवळ मागणी मागणार आहे, ज्याच्याकडे आपलं काम आहे, त्याची स्तुती केल्यानंतर काम होईल का त्याच्या विरोधात बोलल्यानंतर काम होईल? आपलं काम कधी होईल? माणसाला प्रसंग पडला तर गाढवाला नारायण शेठ बनवला, पण तुकोबाराला स्तुती करायचं कारण असं आहे, तुकोबाराची जी मागणी आहे स्वार्था करता नाही, कुठल्या इष्टेची मागणी नाही,
त्या प्रॉपर्टीची मागणी नाही आणि तुकोबाराची मागणी स्वतः करता नाही. तुकोबाराची मागणी जगता करताय आणि त्याच्या मागचा महत्वाचा उद्देश असा आहे. तुकोबारांनी मागणी मागताना आपली उपासना प्रगट केली म्हणून स्तुती केली, स्वार्थाकरता स्तुती केली नाही. उपासना आहे तुकोबारांची अभंगात आणि आपल्याला कल्पना आहे परमार्था करता आपल्या अंतःकरणात उपासनेची गरज आहे. उपासनेची गरज आहे. अरे उपासना नसेल त्याचा परमार्थच नाही. थोडक्यात त्याचे शब्द आहे, उपासना नसेल त्याचा जेथूव्यक्ती परमार्थ एवढ्यावर नाही, मग त्याचा परमार्थाचा बाजार आहे. उपासना म्हणजे निष्ठा, श्रद्धा, विश्वास. आणि विश्वास नसेल तर उपयोग नाही. आणि ज्याचा विश्वास आहे तुकोबाराय त्याला बोलतात विश्वासाची धन्य जाती. विश्वास पाहिजे. तुकामध्ये येते विश्वास. विश्वास पाहिजे तर ती उपासना आहे. मला वाटतं एक शब्द जे आहे ते श्रद्धा, विश्वास आणि एक शब्द निष्ठा. मला वाटतं आपल्याकरता निष्ठा शब्द काय पण ज्या महाराजांपाशी पहिला आहे त्याच्यापासून निष्ठा दुसऱ्याला पकडा. हा विश्वास आणि तुकोबारांनी आपली उपासना ढळू दिली नाही. आणि उपासना बळकट होण्याकरता तुकोबाराची मागणी करता नाही. मागणी अवघड आहे आणि सहजासहजी देवानं द्यावी. कारण काही गोष्टी कशा आहेत, भगवान परमात्मा एखाद्या भक्तानं एखादी इच्छा प्रगट केली, त्या भक्ताच्या इच्छेपेक्षा त्याला डबल देते. डबल का व्याज परत आपल्याकडे येऊन येईल. आणि जे पाहिजे ते सहजासहजी होय म्हणत नाही. ही देवाची खोड आहे. पहिलं तुकोबाराने देवाची विनंती केली, मागणी केली, देवाची स्तुती केली. का आपलं काम व्हावं. देवानं नाही म्हणू नये. मी सुरुवातीला बोललो त्याच्याकडे मागणी मागायची, त्याला जर उलट बोललं तर काम होईल का? कल्पना करा. एक मोठा सावकार, अमाप संपत्ती, जमीन जायदाद भरपूर आहे, पैसा का भरपूर आहे. याच गावात गुंठाभरही जमीन नाही आणि स्वतःचं घर नाही. एक व्यक्ती, पण काय योगायोग, त्या श्रीमंत माणसाची त्याची मैत्री जमली, सख्य झालं. त्या गरीब माणसाच्या मुलाचं लग्न ठरलं. जवळ काही नाही. त्यानं त्या सावकाराला सांगितलं, सावकार असं असं आहे, जवळ काही नाही, मुलाचं लग्न आहे, पण काही दिवसाकरता मला तुमच्याकडनं थोडी अपेक्षा आहे, पण तुमच्या जवळ लिहून द्यायला देखील माझ्याकडे काही नाही. सावकाराला याचा स्वभाव माहिती होता. सावकाराने सांगितलं, रे तुझा पाहिजे तेवढं देतो, अर्ध्या रात्री व्याज तर थोडंच,
अर्ध्या रात्री ये. सावकाराने शब्द दिला. लग्न ठरलं. बाजारला जायचं. पाहुणे घरी आले पण त्यांना एका मुलाला पाठवलं सावकाराकडे. 10 मिनिटं त्याच्याकडं माझं नाव सांगा आणि पैसे घेऊन ये. तो मुलगा गेला. आता सावकार बसून खाल्लेलं आडू बसून गेलं. त्याचं शरीर असं होतं की त्याची त्याला उचलायला येत नव्हतं, आता येत नव्हतं. तो मुलगा गेला. सावकाराला हात जोडले आणि सांगितलं, सावकार मी आमच्याचा मुलगा आहे. माझ्या बापाने तुमच्याकडे पैशाकडे पाठवले. शब्द दिलता. सावकाराने दिवाणजीला सांगितले, याला दे ₹1,00,000. दिवाणजी पैसे काढेपर्यंत ती पोरानं गप उभा राहू का नाही. ती पोरगा हसलं. हसल्याबरोबर सावकार नाही त्याला काय लागायला. तो पोरगा म्हणता, हसू नको का रडू का. अरे झालं काय. काय झालं म्हणजे तुमच्या शरीराकडे बघून हसू आलंय. हत्ती म्हणा एवढं शरीर आणि मी एवढा काटकुला. तुमच्याकडे वर जिल्ह्यात येताना मला जे घेता आलं नाही. तुम्ही राहताय वर पण उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला खाली आणावं कसं या कल्पनेनं हसू आले. सावकार पैसे दिले. कोण गड्याला हाक मारली आणि गड्याला सांगितलं, ह्याला आणा गोलीत पडा. आता ती सावकाराची गडी चांगला त्याला मऊ केला. कोण बराच वेळ झाला. त्याला वाटलं पोरगं पैसे घेऊन तिकडे गेला का काय. पण त्याला धाकटं पाठवलं. त्याला सावकार आमचा भाऊ आला ना. त्याने सांगितलं तुझा भाऊ लई छान आहे. मग काय झालं. राजाला प्रकार सांगितला. परत माझा प्रकार तो म्हणला, सावकार काय करावं म्हणला. त्याला बुद्धीच नाही. पण तो म्हणला, आपलं काम काय. तुमच्याकडनं पैसे घ्यायचे. तुम्ही वडिलांना कुठून केले एवढं. मग याला काय कल्पना करायची गरज आहे. तुमचं काय बरं वाईट झालं तर जिना एवढा लहान खाली कसा असावं याला करायचे काय म्हणला. तुम्हाला वर्ण टाकू नाही तर तुकडे करू. का शेवटी म्हातारा भांडण काय म्हणला. दोघे बी गेले का दोघे पैसे घेऊन गेले. म्हातारा आलं काय देशाने रे. अरे कशात काय नसताना तुला ₹1,00,000 द्यायला म्हणला कायम सोबत. आणि तुझ्या 2 पोरांना असं म्हणावं. तुला सावकार काय करावं म्हणून तर त्यांना कुठं पाठवत नाही. जिथं जाईल तिथं असं करते मला माहिती आहे. काय करावं म्हणलं. आता पाहुण्यापासून मला हलता आलं नाही पण पाठवलं. सावकार त्यांच्या मार्फत मी माफी मागतो. सगळ्यात येतो पण आता ती त्याच माणसाला ना माफी तर मागितली. चुकलं म्हणले पण म्हाताऱ्यांतर गप असावं का नाही. बरं ह्यांना करायचं काय म्हणला. तुमचं बरं वाईट झालं तर
यानं सांगितलं तुकडे करू, एकानं सांगितलं वर्ण फेकू. हे म्हातारा म्हणलं यांना काय करायचं, माडी सगळं पिटवून गेला. म्हाताऱ्याची तीच अवस्था केली. आता काय करावं? म्हणजे पोराची आई सावकाराकडे आली कशी एकदा तरी गेली सावकारकडे. त्यानं झालेला प्रकार सांगितला. सावकारला बोलायला आला. सावकारला सांगितलं याला ₹1,00,000 द्यायला लागलोय आणि त्याचे 2 पोरं असे म्हणले. पण पोरं म्हणत का पण येणे असं म्हणावं म्हणजे काय माझ्या मालकाला पोरानं म्हणू दे पण तुझ्या मालकानं माझ्या मालकाला असं म्हणावं. म्हातारी म्हणजे सावकारी तुमच्या पुढं बदल ना घ्यायचे क्षमा मागते. पोरं नका सोडू, पोरं नका सोडू, राहूया कोंडोर. पण निदान माझं म्हातारा तरी माझा पचेना तरी तेवढा सोडा. एवढं म्हणलं असतो तर सोडला की आता ह्याचीच आई ना, ह्याचीच आई. त्यानं सावकारला म्हणजे सावकारी माझा जो मालक आहे ना तो तुमचा समजा पण त्याला थोडा. मग ज्याच्याकडे मागायचं आहे त्याची स्तुती करावं लागेल का उलट बोलावं लागेल. मागणी मागितली मग स्तुती केली. भगवान काय झाल्यावर तुकोबाला उभारले आणि देवाजवळ आपली इच्छा प्रकट केली. गंमत अशी आहे तुकोबाला मागणी मागतात. तुकोबाला खरे भक्त आहेत का पडले भक्त आहेत? कारण आपल्याला एकच माहिती आहे खरा भक्त देवाला मागत नाही आणि खोटा मागितल्याशिवाय. तुकोबाला भक्त आहे देवाचे खरे का खोटे, नावाचे भक्त आहेत का अण्णावाचे भक्त आहेत, बनलेले भक्त आहेत का बनवलेले. तुकोबाला खरे भक्त आहेत मग देवाला मागतात. सुरुवातीला बोललो तुकोबाराच्या मागणीत जगताचा उद्धार आणि जगता करता तुकोबारा मागणी मागतात. महाराजांनी देवाजवळ मागितलं, जगता करता मागितलं, सगळ्या गोष्टी खऱ्या. पहिला मुद्दा महाराजांनी तुकोबाराला मागितलं का मागितलं पण मागायचंच होतं तर त्या काळात दुसरे देव नव्हते का, कोणी सावकार नव्हते का त्या काळात. भगवान कल्याणाला का मागितलं तर एक कारण आहे. तुकोबाराला एक शास्त्र माहिती आहे. एक शास्त्र असं आहे कुणी कुणाला मागावं याचं शास्त्र. अजून पुढे शब्द वापरतो कुणी कुणाला काय मागावं याचं शास्त्र. कुणी कुणाला मागावं, कुणी मागावं अरे ज्याच्याजवळ काहीच नाही त्यानं मागावं. ज्याच्याजवळ काहीच नाही त्यानं मागावं. पण आता मला वाटतं सध्या चित्र उलट आहे. ज्याच्याजवळ काहीच नाही ना ते ताट मानेनं फिरतंय, पुन्हा पुन्हा हात पसरत नाही आणि ज्याच्या इष्टिकेला माफ नाही दारोदारी फिरते. कुणी कुणाला मागावं पण कुणाला मागावं. अतिश्रीमंत आहे त्याला
कुणाला मागावं? मग कुणाला मागावं? मी एका शब्दात सांगतो, जो दाता म्हणण्याच्या योग्यतेचा त्यालाच मागावं, त्यालाच मागावं. मग दाता कुणाला म्हणतात? आपल्याला एवढंच माहिती, जो नेहमी दान करतो तो. पण मी उलट बोलू का? जो दान करतो तो दाता नाही, जो कधीच कुणाला काही देत नाही तो खरा दाता. मी आधी सांगितले उलट बोलतो. जो कुणाला कधीच काही देत नाही तो खरा दाता. लक्षात येण्याकरता आम्हा संपत्ती स्वतःच्या इष्टेचा त्यानं स्वतः उपभोग घेतला नाही, स्वतः घेतला नाही. घरी केव्हा चूलच पेटवली नाही. चूल पेटवलं का? एकटंच होतं ना. एकटं म्हणजे पुढं धरायलाही कोण नाही, मागं रडायलाही कोण. घरी केव्हा चूल पेटवली नाही. नाही कुणाचं आमंत्रण आलं, दहावा कोणाचा आहे बघायचं. आणि दहावा करून झाले की त्याच्या मागे मागे जायचं. एक पैसा खर्च केला नाही, स्वतः करता नाही, दुसऱ्या करता, स्वतः करता उपभोग केला नाही. आणि एक दिवशी त्याची इहलोकीची यात्रा संपली. मला सांगा, जाताना त्यानं सर्वस्व ठेवून गेला का काही घेऊन गेला? कसा गेला? जागेवर ठेवून गेला का? सर्वस्व. खरा दाता निदान आपल्याला 100 रुपये मिळत आहे, 10 रुपये तरी आपण खर्च करतो. या पट्ट्यानं त्यातला एक पैसा खर्च केला नाही. खरा दाता कोण? तो नेहमी दान करतो तो दाता नाही. दाता म्हणावं कुणाला? ज्याच्या अंगात 2 गुण परिपूर्ण आहेत त्याला दाता म्हणावं. कुणालाही दाता म्हणावं. 2 गुण परिपूर्ण कोणते पाहिजे? दात्याच्या अंगात औदार्य पाहिजे आणि दात्याच्या अंगात सामर्थ्य पाहिजे. यापैकी एक जरी असला तरी दाता होऊ शकत नाही. औदार्य आहे, सामर्थ्य नाही, दाता होऊ शकत नाही. सामर्थ्य आहे, औदार्य नाही, दाता होऊ शकत नाही. रोज एखाद्याला इच्छा वाटली अन्नदान करावं, वारकरी लोक घालावेत, मोप वाटतं. भानगड अशी आहे, संध्याकाळी काय खावं याची भ्रांत. जे सामर्थ्य नाही, औदार्य आहे. आणि काही जणांना सामर्थ्य भरपूर आहे पण औदार्य नाही. स्वतः कधी खर्च करायचा नाही, स्वतः करता तो काय दुसऱ्याला देणार? स्वतः करता खर्च करत नाही. आपल्याला लक्षात येण्याकरता सांगतो. कल्पना करा, पंढरपुरात एक ग्रस्त राहतो. आम्हा संपत्ती आहे, जमीन जायला भरपूर आहे, 5-6 दुकान आहेत मोठे. पण त्याला संगतीने एक आवड निर्माण झाली, रामायण ऐकायची. एवढा जरी व्याप होता पण एक दिवस कधी रामायण चुकायचं. माझा रामायण चालतं कुठं? खेळ का? आता रामायण कुठेही चालतं, गवाही चालतं. गहू तांदूळ गोळा झाला की लक्ष्मणाला शक्ती लागली. कल्पना करा, तो राहतोय पंढरपुरात,
आणि रामायण चाललंय गोपाळपूर. मग रोज हा रामायण ऐकायला जायचा. एक दिवशी बाजारचा दिवस गडबड झाली आणि गोपाळपूरला रामायण ऐकायला चालला. आणि गोपाळपूरच्या पुलावर गेल्यानंतर त्याला आठवण आली कशाची. आपण गडबडीत आलोय खरं, पण वसुलीवर कंदील मोठा करून ठेवलेला तसा. रामायण ऐकून परत पंढरपूरला जाईपर्यंत कंदिलात राखेल किती जण. याच्या इस्टेटीला माफ नाही. तो ग्रहस्थ गोपाळपूरच्या पुलावर परत माघारी कशा करता. कंदील बारीक करायला खडबड वाजल्याबरोबर त्याचे गृहमंत्री घरात होते. त्याचे गृहमंत्री म्हणजे राज्याचे नवर. आत्मपत्नीने आवाज दिला का आज लवकर परत आलात. आज ते लहान होता त्या सांगणाऱ्याला गडबड होती. आता याला गोपाळपूरच्या पुलावून परत आलेला आणि पत्नीनं 2-3 प्रश्न विचारल्यामुळे ह्याला थोडा राग आला. तो म्हणला अरे संसार माझ्या एकट्याचा नाही, दोघांना करावा लागतो. गमवणार जरी मी असलो तरी पुढचं काम तुझं आहे. अवघी म्हणजे झालं काय एवढं बोलायला. काय म्हणजे मी एक गडबडीत दिसून गेलो कंदील बारीक करायचं. तुझं काम नव्हतं का मला कंदील बारीक करायचं. म्हणजे तुम्ही कंदील बारीक करण्याकरता रामायण न ऐकता गोपाळपूरच्या पुलावून परत आलात. तेव्हा माग त्याला वाटलं आपण एवढं सांगितल्यानंतर आपल्याला पत्नी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करत. अतिदक्षतेचा संसार करणार. आता मला सांगा याच्या इस्टेटीला माफ नाही. मग ती ह्याची पत्नी माणूस म्हणतो का नाही तिला बोल. मग ती आपल्या पतीला म्हणजे का तुम्ही रामायणात गोपाळपूरच्या पुलावरून परत आलात. तर मला माग तिनं सांगितलं मला सांगा जाता येता तुमच्या पायाची चप्पल किती झिजली असेल. जो पट्ट्या म्हणाले बघून आरोप करत जा. साध्या गुरुचा चेहरा नाही. कोणत्या नाल्याने चप्पल घातली मला हे बघलं जाई चप्पल. अरे स्वतः करता स्वतःच्या स्थितीचा उपभोग घेत नाही तो दुसऱ्याला काय देणार आहे. दात्याच्या अंगात 2 गुण परिपूर्ण पाहिजे. औदार्य पाहिजे आणि सामर्थ्य पाहिजे. आणि भगवान परमात्मा दोन्ही गुणानं परिपूर्ण आहे. तुम्हाला भगवान पंढऱ्याला मागायचं कारण ते आहे. अरे भगवान परमात्म्याच्या औदार्याचं जर चिंतन केलं भगवान परमात्म्यासारखं औदार्य कुणाचं नाही. आणि भगवान परमात्म्याचं औदार्य लोकांच्या जीवावर नव्हतं. लोकांच्या जीवावर म्हणजे दुसऱ्याला काही द्यायचं असलं का नाही तुझे की लय गंमत बघायला मिळते. कुठं सप्त्याला सप्त्याच्या टायमाला पावती फाडायला गेले का नाही काय काय म्हणतात ठीक आहे तुला काय झाड झाले ते 1000 रुपये दुसऱ्याला म्हणते. आणि त्याला दुसऱ्याने विचारावं तू किती मी नाही दिली. मग काय बोलतो लोकांच्या जीवावर. अरे भगवान परमात्माच्या औदार्य लोकांच्या जीवावर नाही. भगवान परमात्म्याच्या औदार्याचं जर चिंतन करायला लागलो तर ज्ञानवाला भगवान परमात्म्याचा औदार्य सांगता तुझ्या औदार्य जाणो. देतान मनशी पात्रा पात्र म्हणजे कैवल्याशी पवित्र वैरी आहे दिले तुवा सनकाधिकाचे मारी साहित्य सर्वस्व केला पुतणे जे विषयाचे विस्तन पाणी मारू आली
देखता त्रिभुवनाची मांडी कैसा शतदा दुर्वाही निष्ठी जीवाशी आईशी अपराधी अपना के ठाव निजला गोपाळा की उद्दान चरणीची आम्हाला काय द्रौपदी काळ तो वनाला याची लागली काही पैसा व्यक्ती याची मला वाटतं ज्ञानोबाराने या भगवान परमात्म्याची अवतार्य करतात एवढे उदाहरण दिले ना एक एक उदाहरण सांगेपर्यंत आपलं आयुष्य जाईल एक सांगा पुतना भगवान परमात्म्याला प्रेमानं स्तनपान करायला आलती का कपटी बुद्धीनं मारायला आलती कशाला मारायला मग भगवान परमात्म्याने तिचा उद्धार केला अगोदर तिला घातलं पुतना कंटक मुक्त केली अवतार्य शिशुपाळानं देवाला शिव्या दिल्या कुठं 10/10च्या पुढे अरे राजसूय यज्ञाच्या हर सभेत 100 शिव्या दिल्या आता आपल्याला कोणी आर्य म्हणलं की लगेच करू शिशुपाळाचा अनेक उदाहरण बाळाला वडिलांची मांडी मागितली त्याला आढळ नव्हती उपमंडळानं दुधाची वाटी मागितली त्याला काय दिलं हे भगवान परमात्म्याचा अवतार्य आहे मग जसं भगवान परमात्म्याचा अवतार्य आहे तसं भगवान परमात्म्याचं सामर्थ्य आहे ना भगवान परमात्म्यासारखा उद्धार दुसरा कोणी नाही भगवान परमात्म्याच्या उदारतेबद्दल अनेक प्रमाणात आपल्यासमोर उदार तू
कोड्यासाठी हार देऊ झाले किंवा देव उदार देता नाही घोडे भार किंवा औदार्याची सीमा काय तुझा ऐसा कोणी उदाराची किंवा तुझा ऐसा कोण न देखे अनेक प्रमाण आहे विटेवरी याची पाऊले सामर्थ्य थोडा आहे का? जसं अवधारी असेल तसं सामर्थ्य आहे ना. काय सामर्थ्य आहे भगवान परमात्मा? गतीर बंदा प्रभू साक्षी निवास प्रभावात प्रलय असताना निधान बीज तो विश्वसरीता भरता मिर्चिका पंत सुद्धा मी गोसावी समजता प्रेमत्याचा आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावती धावे वंजावे पर्वती वैशका नसंदावे समुद्र लेखा नोलांडावी पृथ्व्या भूते वावी या क्षमाची म्या बोलविला बोली म्या चालविल्या
सूर्य चाले म्या हलव्या पानाले जगाचे करुणा म्याची निमिली असाता डाळ ग्रास तसे भूता काय शिल्लक ठेवले जनावर काय सामर्थ्य आहे काय ताकद आहे काय लक्ष्मी असताना त्याची आवड आहे काय तुम्ही त्या नावाची नाही अर्धांगी आहे लक्ष्मी एवढंच नाही सत्ता एवढी आहे पूर्वेला उगवलेला सूर्य